गुड आफ्टरनून फ्रेंड्स. आपण कालच्या लेक्चरमध्ये म्हणजे आधीच्या लेक्चरमध्ये आपण मॉलिक्युलर मास बघितलं होतं. आता बघा तुमच्या बुकमध्ये जे तुमचं बुक आहे 11th स्टँडर्डचं, त्या 11th स्टँडर्डच्या बुकमध्ये मॉलिक्युलर मास आणि त्यानंतर पुढचा टॉपिक आहे फॉर्म्युला मास. लक्ष द्या, आता फॉर्म्युला मास आणि मॉलिक्युलर मास हे दोन्हीही मास सारखेच आहे. समजा एखाद्या कंपाऊंडचं आपल्याला मॉलिक्युलर मास काढायचा आहे तर तेवढंच त्याचा फॉर्म्युला मास सुद्धा येत असते. म्हणून तो टॉपिक मी रिपीट करत नाही, कारण फॉर्म्युला मास आणि मॉलिक्युलर मास हे दोन्ही कन्सेप्ट सारखेच आहेत. आता बघा, आज आपण मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट ऑफ दॅट लेसन आज अभ्यासणार आहोत, की जो तुम्हाला एनसीईआरटी मध्येही खूप मोठा कामात पडणार आहे. नीट मध्ये म्हणा किंवा जेई मध्ये म्हणा किंवा सीईटी मध्ये म्हणा, या तिन्ही बाबतीत मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट 11th स्टँडर्डचा या चॅप्टर मधला तो आहे म्हणजे मोल. कोणता आहे तो? मोल. आता व्हॉट इज मीन बाय मोल? जर मोल स्मॉल एन या अक्षराने दर्शवतात, मोल स्मॉल एन या अक्षराने दर्शवतात. आता मोल म्हणजे काय? मोल म्हणजे काय? मोल हा एक प्रकारचा रेशिओ आहे. इट इज अ फ्रॅक्शन. फ्रॅक्शन म्हणजे हा एक रेशिओ आहे. आता रेशिओ कसा आहे पहा. मोल इज अ रेशिओ. आपण डेफिनेशन डिस्क्राईब करू याची. द मोल इज अ रेशिओ. मोल हा रेशिओ आहे. इज अ रेशिओ ऑफ given mass of substance and molar mass of the substance. Molar mass of the substance म्हणजे मोल इज अ रेशिओ. मोल इज अ रेशिओ ऑफ गिवन मास ऑफ अ सबस्टन्स. तुम्हाला गणितामध्ये दिलेलं मास असते त्याला गिवन मास म्हणतात. जे तुम्हाला गणितामध्ये दिलेलं मास असते त्याला गिवन मास म्हणतात. आणि मोलर मास कसं कॅल्क्युलेट करत असतात ते आपण पाहिलंच. अशा प्रकारे हा रेशिओ आहे. मोल इज अ रेशिओ ऑफ गिवन मास अँड द मोलर मास. मोलर मास आणि गिवन मास या दोघांचा जर रेशिओ घेतला तर आपल्याला मोल्स मिळते. काय मिळते? मोल्स. नंबर ऑफ मोल्स. आता नंबर ऑफ मोल्स चा फॉर्म्युला आहे नंबर ऑफ मोल्स इक्वल टू गिवन मास अपॉन मोलर मास. Given mass upon molar mass is called as number of moles. Number of moles n या अक्षराने दर्शवतात equal to W for mass substance upon capital M is the molar mass of the substance. Given mass upon molar mass. आता 1 मोल म्हणजे काय हे आपण मागे पाहिलं होतं. 1 मोल म्हणजे 6.022 into 10 power 23 पार्टिकल्स. हे पार्टिकलच्या फॉर्म मध्ये झालं. आपल्याला जर नंबर ऑफ मोल्स काढायचा असला, नंबर ऑफ मोल्स, तर हा फॉर्म्युला आला. 1 मोल म्हणजे अवोगॅड्रो नंबर. 1 मोल म्हणजे काय होते? अवोगॅड्रो नंबर. आणि नंबर ऑफ मोल्स याच्यामध्ये फक्त डिफरन्स लक्षात ठेवा. नंबर ऑफ मोल्स आलं म्हणजे गिवन मास अपॉन मोलर मास. फक्त मोल आलं म्हणजे अवोगॅड्रोज नंबर म्हणजे मोल. आणि नंबर ऑफ मोल म्हणजे स्मॉल एन इक्वल टू गिवन मास अपॉन मोलर मास. अशा प्रकारचा कन्सेप्ट जो आहे त्याला आपण काय म्हणतो? त्याला आपण म्हणतो नंबर ऑफ मोल्स कॅल्क्युलेट करणं. ज्याला नंबर ऑफ मोल्स कॅल्क्युलेट करणं येतात, इट इज अ बेसिक कन्सेप्ट. हा एक बेसिक कन्सेप्ट आहे.
यातला जो महत्वाचा पार्ट आहे तो महत्वाचा पार्ट आपण 11th स्टँडर्ड मध्ये पुढे पाहणार आहोत. नंबर ऑफ मोल्स काढता आलं म्हणजे सेकंड चॅप्टर मधलं आपल्याला खूप साऱ्या प्रॉब्लेम कन्सेप्ट क्लिअर होतात. आता नंबर ऑफ मोल्सची डेफिनेशन पाडली तुमच्या. नंबर ऑफ मोल इज द रेशिओ. नंबर ऑफ मोल इज काय आहे? रेशिओ आहे. कशाचा? गिवन मास ऑफ सबस्टन्स अँड द मोलर मास ऑफ सबस्टन्स. आता हा रेशिओ यूज करून आपल्याला प्रॉब्लेम कशा प्रकारे सॉल्व्ह करायचे असतात ते आपण पाहू. लक्ष द्या. आता आपल्याला दिलेला आहे गणितामध्ये एका डेफिनेशनवर खूप सारे प्रॉब्लेम आहेत. ते आपण प्रॉब्लेम वन बाय वन पाहू. नंबर ऑफ मोल्स कसा कॅल्क्युलेट करतात, नंबर ऑफ मोल्स कसा कॅल्क्युलेट करतात. आता प्रॉब्लेम आहे तुम्हाला नंबर फर्स्ट प्रॉब्लेम पाहू आपण. कॅल्क्युलेट द नंबर ऑफ मोल्स in 240 ग्राम ऑफ युरिया. म्हणजे 240 ग्राम एवढ्या युरियामध्ये नंबर ऑफ मोल्स किती असतील? आता बघा, गिवन मास ऑफ युरियाचा फॉर्म्युला दिलेला आहे NH2CO NH2 आणि अजून दिलेला आहे N इक्वल टू 14, C इक्वल टू 12 आणि H इक्वल टू 1. अजून करायला रे बा O इक्वल टू 16. हे तुम्हाला कंसामध्ये दिलेलं असते. आता पहा, युरियाचा फॉर्म्युला आपल्या जवळ आहे. N ची किंमत आहे, C ची किंमत आहे, H ची किंमत आहे आणि O ची सुद्धा किंमत आपल्या जवळ प्रेझेंट आहे. आता नंबर ऑफ मोल्स कसे कॅल्क्युलेट करायचे ते आपल्याला पाहायचं आहे. नंबर ऑफ मोल्सचा फॉर्म्युलाही आपल्या जवळ आहे, जो आपण आता काही मिनिटा अगोदरच पाहिला. काय आहे? नंबर ऑफ मोल्स इक्वल टू गिवन मास अपॉन मोलर मास. हा फॉर्म्युला यूज करून आपल्याला संपूर्ण नंबर ऑफ मोल्स किती आहेत या 240 ग्राम मध्ये ते काढता येतात. आता आपल्याजवळ आहे काय ते पहिले लिहिण्यासाठी आपण काय करतो? गिवन म्हणजे आपल्याला दिलेलं आहे. गिवन आपल्याला काय काय दिलेलं आहे? कॅल्क्युलेट द नंबर ऑफ मोल्स इन 240 ग्राम ऑफ युरिया. म्हणजे युरियाचं आपल्याला गिवन मास दिलेला आहे. म्हणजे मास ऑफ युरिया किती आहे? मास ऑफ युरिया आहे 240 ग्राम. आता मोलर मास ऑफ युरिया, मोलर मास ऑफ युरिया इक्वल टू मोलर मास ऑफ युरिया कसं काय सांग? युरियाचा फॉर्म्युला काय? युरियाचा फॉर्म्युला NH2CO NH2. आता याच्यामध्ये मला सांगा नायट्रोजन किती वेळा आहे? 2 वेळा आहे. म्हणजे 2 नायट्रोजन प्रेझेंट आहेत यात. प्लस आता हायड्रोजन किती आहेत? 2 2 4 हायड्रोजन प्रेझेंट आहेत. नंतर प्लस C 1 वेळा आणि O सुद्धा 1 वेळा. नंबर ऑफ पार्टिकल प्रेझेंट इन युरिया. आता इक्वल टू 2 इंटू N ची व्हॅल्यू दिलेली आहे कंसामध्ये किती आहे? 14 प्लस 4 इंटू H ची व्हॅल्यू दिलेली आहे किती आहे? 1 प्लस C ची व्हॅल्यू किती आहे? 12 आणि प्लस O ची व्हॅल्यू किती आहे? 16. व्हॅल्यू पुट केल्या आपण. आता 14 टू 28, 14 दुनी 28 प्लस 4 1 4 आणि प्लस 12 प्लस 16. आता बघा दोघांची ऍडिशन किती आहे? 32 प्लस या दोघांची ऍडिशन 28. या दोघांची जर ऍडिशन केली आपण तर ते येते 60 ग्राम पर मोल. मोलर मासचं युनिट आहे ग्राम पर मोल. आता बघा आपल्याला दिलेला आहे मास ऑफ युरिया. आपण कॅल्क्युलेट केलं मोलर मास ऑफ युरिया. म्हणजे नंबर ऑफ मोल्स काढण्यासाठी आपल्या जवळ सफिशियंट आहे.
आता पहा नाव number of moles of urea equal to given mass upon molar mass. गिवन मास अपॉन मोलर मास. गिवन मास किती दिलेला आपल्याला 240. मोलर मास किती काढला आपण 60. 00 कटला काय येते 24 अपॉन 6. 6 1 जा 6. 6 4 जा 24 म्हणजे इक्वल टू 4 मोल्स. अशा प्रकारे आपल्याला नंबर ऑफ मोल्स कॅल्क्युलेट करता येते युजिंग दॅट फॉर्म्युला आणि युजिंग व्हेरियस टाइप ऑफ एक्झाम्पल्स. लक्ष द्या आता हे झालं नंबर ऑफ मोल्स कॅल्क्युलेट करण्याचा एक नवीन फंडा. पहा नंबर ऑफ मोल्स कॅल्क्युलेट करताना आपल्याजवळ थोडीशी मेंटॅलिटी पाहिजे की नंबर ऑफ मोल्स एकदम इझी आहे काढणं. नंबर ऑफ मोल्स इझी कसं आहे आपल्याला दिलेला प्रॉब्लेम आहे कॅल्क्युलेट द नंबर ऑफ मोल्स इन अ 240 ग्राम ऑफ युरिया. आपल्याला फक्त इथपर्यंत दिलेलं आहे. आणि पुढचा जो टॉपिक आहे तो कसा आहे दिलेलं काय आहे म्हणजे पहिल्यांदा गिवन आपल्याजवळ आहे काय. मग आपल्याजवळ आहे मास ऑफ युरिया किती आहे 240 ग्राम्स. नंतर आपल्याजवळ काय आहे मोलर मास ऑफ युरिया. मोलर मास ऑफ युरिया किती आहे हे काढण्यासाठी आपल्याला कोणतेही कंपाऊंडचा फॉर्म्युला लक्षात घेणं आवश्यक आहे. आता फॉर्म्युला कोणाचा NH2 आणि CONH2 हा आहे युरियाचा फॉर्म्युला. कोणाचा फॉर्म्युला युरियाचा फॉर्म्युला असणं आवश्यक आहे NH2CONH2. आता बघा या फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला प्रत्येक ऍटम किती वेळा आहे ते पाहा लागेल. मग फॉर्म्युला आपण डोळ्यासमोर घेतल्यावर त्यामध्ये हा n आणि हा n आपल्याला 2 n दिसतात म्हणजे 2 into n 2 n. नंतर 2 नंबरचा कंपाऊंड म्हणजे कंपाऊंड म्हटल्यापेक्षा एलिमेंट कोणता आहे हायड्रोजन. हायड्रोजन इथं 2 आहेत आणि इथं 2 आहेत म्हणजे 2 आणि 2 किती झाले 4 हायड्रोजन. मग तिसरा एलिमेंट कोणता आहे कार्बन. कार्बन किती वेळा आहे 1 वेळा. चौथा एलिमेंट कोणता आहे ऑक्सिजन. ऑक्सिजन किती वेळा आहे 1 वेळा. असं याचं डिस्क्रिप्शन लिहायचं. ते लिहिल्यानंतर या 2 जसंच्या तसा n च्या ठिकाणी आपल्याला व्हॅल्यू ब्रॅकेट मध्ये दिलेली आहे किती आहे 14. n च्या ठिकाणी आपण 14 ठेवलं. नंतर आपण 4 into h च्या ठिकाणी काय ठेवलं 1 ठेवलं. दिलेली व्हॅल्यू आहे आपल्याला. नंतर C च्या ठिकाणी किती आहे 12 ठेवली. O च्या ठिकाणी किती आहे 16 ठेवली. नंतर 2 into 14 बॉटमॉस रूल कांचे भागू बेव मराठी. बॉटमॉस रूल नुसार पहिले गुणाकार करत असतात म्हणजे 2 into 14 किती झाले 28. 4 1 4 12 दशेच्या तसे 16 दशेच्या तसे. मग या दोघांची बेरीज 32. या दोघांची बेरीज 28. या दोघांची बेरीज 60. म्हणजे मोलर मास ऑफ युरिया आपण कॅल्क्युलेट केलं ते किती आहे 60 ग्राम पर मोल. आता अशा प्रकारे कन्फ्युजन म्हणजे निघालं आपण आपल्याला मास दिलेलं होतं आपण मोलर मास काढलं. आता नाव आपल्याला काढायचं काय आहे कॅल्क्युलेट नंबर ऑफ मोल्स. कॅल्क्युलेट नंबर ऑफ मोल्स. नाव नंबर ऑफ मोलचा फॉर्म्युला आपण याच्या आधी पाहिलास काय आहे गिवन मास अपॉन मोलर मास. आता गिवन मास किती आहे दिलेला मास आहे 60. सॉरी गिवन मास किती दिलेला मास आहे 240 आणि मोलर मास किती आहे 60. दोघांचं डिव्हायडेशन केलं तर उत्तर 4 येते. आणि नंबर ऑफ मोल्स कॅल्क्युलेट करून आलो म्हणजे युरिनार मोल्स. काय ना मोल्स. अशा प्रकारे आपल्याला नंबर ऑफ मोल्स कॅल्क्युलेट करता येतात. सेकंड नंबरचं गणित आपण एक आता हे युरियासाठी झालं. आता सेकंड नंबरचा आपण एखादा दुसरा कंपाऊंड घेऊ त्यासाठी नंबर ऑफ मोल्स कॅल्क्युलेट करू. आता लक्ष द्या काय क्वेश्चन नंबर सेकंड म्हणजे प्रॉब्लेम नंबर सेकंड. प्रॉब्लेम नंबर सेकंड मध्ये काय आहे
कॅल्क्युलेट नंबर ऑफ मोल्स. कॅल्क्युलेट number of moles in (196) gram of H2SO4. 296 ग्राम ऑफ H2SO4 चा आपल्याला नंबर ऑफ मोल्स करायचा आहे की 296 ग्राम ऑफ मोल्स मध्ये आपल्याला किती नंबर ऑफ मोल्स येतील. आणि कंसामध्ये तुम्हाला दिलेला आहे H इक्वल टू 1, S इक्वल टू 32 आणि O इक्वल टू 16 हे दिलेलं असते एक्झाम मध्ये. आता बघा गिवन आपल्या जवळ आहे काय. गिवन काय आहे. गिवन मास ऑफ H2SO4 इक्वल टू मास ऑफ H2SO4 किती आहे. मास ऑफ H2SO4 आहे. मास ऑफ H2SO4 दिलेला आहे तुम्हाला 296 ग्राम दिलेला आहे. आता आपल्याला मोलर मास करायचा आहे. मोलर मास ऑफ H2SO4 इक्वल टू 2H 2H आहे प्लस 1S आहे आणि प्लस 4 काय आहे. आता इक्वल टू 2 इंटू H ची व्हॅल्यू दिली तुम्हाला किती आहे 1 प्लस H ची व्हॅल्यू किती आहे 32 आणि प्लस 4 इंटू 16. 2 इंटू 1 किती आहे रे 2 प्लस 32 प्लस 64 आणि दोघांची इथे येणार 34 प्लस 64 आणि इक्वल टू 98 ग्राम पर मोल. म्हणजे ग्राम पर मोल हे झालं युनिट कोणाचं मोलर मासचं. आता बघा आपल्याजवळ मास आलं आणि मोलर मास सुद्धा आलं. मग देअरफोर किंवा नाव नंबर ऑफ मोल्स इक्वल गिवन मास अपॉन मोलर मास इक्वल टू गिवन मास किती आहे 296 आणि मोलर मास किती आहे 98. आता 2चा पाळा किंवा मग भागाकार डायरेक्ट भागाकार काय ते पावर 96 आणि 296 96 एक 96 96 200 98 ना 98 आहे. 98 1 जा 98 196 3 जा 98 into 3 98 3 जा 24 कॅरी टू 27 and 29 294 म्हणजे 2चा भाग बसला 294 पॉइंट मायनस करा उत्तर 2 दिला 0 भाग बसला 0चा दिला 0 कितीचा भाग बसेल डबल त्याचा 2चा नाही 2चा कशाला बसतेचा 3चा बसेल पहिले काय बसणार 3चा 200 डबल 2चा बसणार 196 खाली उरले 4 दिला 0 दिला 0 400 म्हणजे असं चालत राहते. आपल्याला 2 पॉईंट नंतर अंकाचे काढायचे त्याचा येणार इक्वल टू 3.02 मोल्स काय ना 3.02 मोल्स दोघांचा भागाकार. एक तर मग तुम्ही लॉगरिथम शिकले असाल तर लॉगरिथम नंतर लवकर येते पण ज्यावेळेस तुम्हाला कोलकर सर शिकवतील त्यावेळेस हे तुम्हाला लॉग टेबल न करता येणार. आता जर भागाकार केला आपण दोघांचा तर 3.02 मोल्स एवढे याच्यामध्ये नंबर ऑफ मोल्स प्रेझेंट असतील.
अशा प्रकारे हे झालं आपलं सेकंड नंबरचं प्रॉब्लेम. आता आपण थर्ड नंबरचं पाहू. थर्ड नंबरचा प्रॉब्लेम आहे, हाऊ मेनी number of moles are present in 6.84 gram of sugar. Given C equal to 12, H equal to 1, O equal to 16 तुम्हाला दिलेला आहे. अशा प्रकारचा तुम्हाला प्रॉब्लेम आहे. आता आपलं गिवन काय आहे ते पाहायचं. गिवन काय आहे, मास ऑफ शुगर इक्वल किती दिलं तुम्हाला 6.84 ग्राम. मोलर मास ऑफ शुगर आता मोलर मास ऑफ शुगर कॅल्क्युलेट करत असताना आपल्याला शुगरचा फॉर्म्युला लक्षात पाहिजे. शुगरचा फॉर्म्युला आहे C12 H22O11 हा आहे शुगरचा फॉर्म्युला. लक्षात ठेव जा. झाला असेल मी कधी कदाचित, पण तू तर लक्षात ठेव जा. आता यात किती आहेत, C 12 म्हणजे 12C प्लस 22H आणि प्लस 11O इक्वल 22 इंटू C ची किंमत किती दिली तुम्हाला 12 प्लस 22 इंटू 1 प्लस 11 इंटू 16. आता 12 इंटू 12 चा स्क्वेअर 144 लहानपणी आठवड्यात तुम्ही शिकलेले आहात. नंतर प्लस 22 1 जा 22 प्लस 11 6 जा 66 कॅरी 6 11 1 जा 11 आणि 176 दोघांची एडिशन केली 166 प्लस 176 तर आन्सर द्यायचं 342 ग्राम पर मोल. मोलर मास आहे ना हे. या दोघांची जर एडिशन केली आपण तर ते येते 345. कशी येते एडिशन सर्वांना येते. आपण लहानपणी सरसर शिकलेलो आहोत. हे वरते घेतात मोठी संख्या वरते 7 12 12 2 हातचाला 1 7 14 4 हातचाला 1 3 342 ग्राम पर मोल. आता बघा आपल्याजवळ मास आलं, आपल्याजवळ मोलर मास आलं. आता आपल्याला काढायचं आहे नंबर ऑफ मोल्स. लक्ष द्या. आता नंबर ऑफ मोल्स ऑफ शुगर इक्वल काय गिवन मास अपॉन मोलर मास इक्वल टू गिवन मास किती आहे 6.84 अपॉन मोलर मास किती आहे 342. आता जर आपण याला जर डिवाइड केलं तर उत्तर येते लक्षात आहे 342 6.84. भाग बसला शून्याचा, खाली घेतले 6 दिला पॉइंट, घेतला 8 68 भाग जात नाही कारण ही संख्या मोठी आहे म्हणून शून्याचा भाग बसला 4 घेतला खाली. 6 हे 84 2चा भाग बसते म्हणजे वजा 284 शून्य किती आलं 0.02 म्हणजे ते 0.02
मोल्स म्हणजे 6.84 ग्राम जर आपण शुगर घेतली तर त्यात नंबर ऑफ मोल्स किती असतात 0.02 मोल्स. अशा प्रकारे आपण शुगरचं काढलं, नंतर आपण H2SO4 चं काढलं, नंतर आपण काढलं युरियाचं, म्हणजे युरियाचं काढणं झालं आपलं, नंतर आपण शुगरचंही काढलं, नंतर आपण कोणाचं काढलं H2SO4 चंही काढलं. आता एक प्रॉब्लेम घेऊ आपण, हाऊ मेनी नंबर ऑफ मोल्स प्रेझेंट इन, how many number of moles present in 200 gram of glucose. आता ग्लुकोजचा जो फॉर्म्युला आहे तो आहे आपल्या जवळ C6H6O6, C6H6O6. अशा प्रकारे ग्लुकोजचा फॉर्म्युला आपल्या जवळ आहे. पहा आता C6H12O6 हा फॉर्म्युला ग्लुकोजचा आहे, लक्षात ठेवा. आणि तुम्हाला दिलेलं असते कंसामध्ये C=12, H=1 आणि O=16. आज तुम्हाला ग्लुकोजचा फॉर्म्युला काढायचा आहे. पार्ट ग्लुकोजचा फॉर्म्युला काय आहे, मास ऑफ ग्लुकोज, मास ऑफ ग्लुकोज किती आहे 200 ग्राम. मोलर मास ऑफ ग्लुकोज, मोलर मास ऑफ ग्लुकोज किती आहे C6H6O6 C6H12O6 म्हणजे 6C 12H आणि 6O. आता 6 इंटू 12, 12 इंटू 1 अधिक 6 इंटू 16 इक्वल टू 12 कम 72, 12 1 12 अधिक 66, 6 6 36 6 हातचे 3 6 3 9 96. सर्वांची बेरीज 96 72 12 12 0 हातचाला 1 किती 2 11 7 18 180 ग्राम पर मोल. सर्वांची बेरीज तुम्ही कोणत्या पद्धतीने करता ते तुमच्यावर डिपेंड आहे. बेरीज कशी करा 180. आता पुढे पहा, आपल्याजवळ मास झालं, मोलर मास झालं. आता नंबर ऑफ मोल्स ऑफ ग्लुकोज इक्वल टू काय आहे गिवन मास अपॉन मोलर मास इक्वल टू गिवन मास किती आहे 200 अपॉन मोलर मास 180, 0 0 कटला इक्वल टू 20 अपॉन 18, 2 9 18 2 20, 10 अपॉन 9. आता 10 अपॉन 9 भागतोडा 10 भागेला 9, 9 1 9, 9 1 9 पॉइंट उरला 1 जरा 0, 9 1 9 उरला 1 1.11 1.11 मोल्स. अशा प्रकारे आपण कोणत्याही कंपाऊंडचा नंबर ऑफ मोल्स कॅल्क्युलेट करू शकतो युजिंग द फॉर्म्युला. फक्त लक्षात ठेवायचं की मोलर मास काढण्यासाठी कोणत्याही कंपाऊंडचा फॉर्म्युला आपल्या जवळ असणं आवश्यक आहे. जर आपल्या जवळ फॉर्म्युला असेल तर आपण विश्वातल्या कोणत्याही एलिमेंट किंवा कोणत्याही कंपाऊंडचं नंबर ऑफ मोल्स इझिली कॅल्क्युलेट करू शकतो इन दिस वे. आता अशा प्रकारे आपण नंबर ऑफ मोल्स हा जो बिग कन्सेप्ट आहे या चॅप्टर मधला म्हणा किंवा या सिलेबस मधला म्हणा, तो बिग कन्सेप्ट आपल्या माइंड मध्ये घुसलेला आहे. आता यानंतरचा टॉपिक आहे, यानंतरचा टॉपिक कोणता आहे, यानंतरचा टॉपिक जो आहे तो आपण पुढच्या लेक्चर मध्ये पाहू. कोणता आहे तो, कोणता असेल, एक तर मग चॅप्टर सरलं असेल
तर पुढच्या चॅप्टरमध्ये असेल मोलॅरिटी म्हणजे याच फॉर्म्युल्यावर आधारित अजून काही कन्सेप्ट नवीन कॉन्सन्ट्रेशनचे, ते नंतर आपण उद्या म्हणजे पुढच्या तासिकेला पाहू.